आज आपण ओट्स आणि मखाणाचा पराठा करणार आहे। इथे मी ओट्स, मखाणा, काजू आणि बदाम बारीक करून घेतले आहेत। आता आपण ते ओट्स मखाण्याचं बारीक मिश्रण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। मी सकाळी चपात्या केल्या, त्याच्यातल्याच ते गव्हाचं पीठ थोडं काढून घेतलं आणि त्याच्याच पराठे करणार आहे। लहान मुलं ओट्स मखाणा तर असं खात नाही, मग त्यांना चपातीमधून आपण असा पराठा करून देऊ शकतो। अशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने हळूहळू पराठा असा लाटून घ्यायचा आहे। सुंदर असा व्हाईट कलरचा दिसतो आहे, कारण त्याच्यामध्ये ओट्स, मखाणा आहे, काजू बदाम आहे। मुलांसाठी पौष्टिक असा हा पराठा आहे। तव्यावर आपण चपातीसारखा भाजून घेणार आहे। आता त्याच्यावर मी थोडंसं तूप टाकणार आहे। तूप लहान मुलांसाठी पौष्टिक असतं। चांगला खरपूस असा भाजून घेणार आहे दोन्ही साईडने। प्रकारे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला ओट्स, मखाणा, काजू बदामचा पराठा रेडी आहे। आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।